नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत नेटचा गळा कसा करायचा आहे ट्रान्सपरंट. व्हिडिओ स्किप न करता पहा पूर्ण व्हिडिओ. तर बघा, आपण घेतलेला आहे ब्रॉडनेस 7 घेतलेला आहे आपल्या पूर्ण शोल्डरचा आणि 3 इंच आपली गळा रुंदी घेतलेली आहे. शोल्डर आपल्याला 2च ठेवायचा आहे. तर पाहू शकता, हे असे आपण कॅनव्हासवरती हे गळा कटिंग केला आहे, पान गळा. तर आपल्याला या कलरचा सेम कपडा नव्हता आपल्याकडे एक्स्ट्राचा, त्यामुळे आपण हा कपडा घेतला आहे. कपडा कुठलाही घेतला तरी आतून दिसून येत नाही. ते असं आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे अगोदर कपड्याला आणि नंतर पूर्ण त्याला साईडने टिप मारून घ्या पान गळ्याला. आतली बाजू जी आहे ती कटिंग करून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट देऊन त्याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे. असं दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पूर्ण तुम्ही तसं करून घ्या. तुम्ही इझिली असा व्हिडिओत पाहून तुम्ही करू शकता. तर हे पहा, आपला हे अस्तरचा पीस आहे खालचा. त्या अस्तरच्या पीसावरती आपण अगोदर राखून घ्यायचं आहे आणि सेम या पद्धतीने तुम्ही पॅटर्न तयार करून घ्या. पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये झालेला आहे. तुम्ही याला गोट पण मारू शकता, पण मी पलटी करून घेतलेला आहे गळा. तर हे पहा, आपल्याला एक्स्ट्रा कपडा राहिलेला काढून घ्यायचा आहे. पाहू शकता, अगोदर जे आपण कटिंग केलं होतं त्याचं मेजरमेंट घेऊनच आपल्याला 2.5 इंच आपला शोल्डर ठेवायचा आहे. तर आपण हे जे अस्तरचं शोल्डर आहे ते आपण 1.5 इंच घेतलेलं आहे आणि पुढचं जे आहे ते आपण 1 इंच ठेवलेलं आहे. म्हणजे शिवून अर्धा ते पाऊण इंच होईल. अर्धा इंच आणि वर 2 रेषा असं इतकं होईल टेपच्या नुसार. तर पाहू शकता, आपण असा जे नेटचा कपडा आहे ते वरतून अस्तरच्या वर टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण 3 अस्तरचा पण बनवू शकतो. जे शायनिंगचं अस्तर असतं ते आपण याच्यावरती लावून अस्तर आपलं एकदम खाली लावून मध्यभागी शायनिंगचं आणि वरती नेटचा कपडा या पद्धतीने आपण बनवू शकतो. तर कस्टमरला तसा नको होता शायनिंगचा कपडा आतमध्ये, त्यामुळे आपण हे असं बनवलं आहे. पाहू शकता. नंतर आपल्याला ही अशी टिप देऊन घ्यायची आहे पिनअप करून. नेटचा कपडा सटकतो त्यामुळे पिनअप करून घ्यायचा आहे. पाहू शकता. आता आपल्याला तुम्ही ओरे पट्टी करून घेऊ शकता. रेडीमेड तयार केलेली पण लावू शकता. माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी याचीच बनवत आहे अस्तरची. तुम्ही गोल्डन कलरची किंवा सिल्वर कलरमध्ये सुद्धा गोट लावू शकता. बघायचं आहे आपल्याला किती गोटला कपडा लागत आहे, त्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घ्या. एकावरती एक ठेवून पूर्ण पट्टी गळ्याची तयार करून घ्या. अशी पट्टी जोडून घ्यायची आहे गळ्याला. गोट मारून घ्यायचा आहे. गोट तर सर्वांना येतोच, तरी पण तुम्ही पाहून या पद्धतीने तुम्ही गोट मारू शकता. हे पहा, आपण आता गोटला दुमडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आणखीन कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्हाला पण असे ब्लाऊज शिवून पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला भेटून जाईल. ड्रेस वगैरे, साडी, काष्टा साडी वगैरे तुम्हाला जे काही शिवून पाहिजे असेल कुठल्याही प्रकारचं तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर कुठली कटिंग पाहिजे आहे तर ते पण तुम्ही सांगा. लवकरच अपलोड होईल. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगत जा. म्हणजे व्हिडिओ बनवताना थोडं कॉन्फिडन्स येतो.
ही पहा, या प्रकारे आपण पट्टी जोडून घेतली आहे. तर तुम्ही यावरती लेस लावू शकता किंवा तुम्ही त्याला दुमडून पण घेऊ शकता. हे पहा, या पद्धतीने तुम्ही लेस पण लावू शकता किंवा तुम्ही गोट मारू शकता. आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. ब्लाऊजला बिना कटिंग करता करायचं होतं, कारण की त्याच्यावरची डिझाईन जाऊ नये म्हणून. त्यामुळे मी या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. तुमचे जसे माप आहे तसे टाकून घ्या आणि मी दिला आहे त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊन प्रिन्स कट तयार करू शकता किंवा 1 टक्स 4 टक्ससुद्धा याला आपण करू शकतो या ब्लाऊजला. आपल्या चॅनलवरती दुसरे पण व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. आतमध्ये स्टोन वगैरे आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही फिटिंग करून घ्या त्याची. हे पहा, आपला प्रिन्स कट आकार तयार झालेला आहे. सेम दुसरी साईडला पण तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, असा आपला रेडी झालेला आहे ब्लाऊज. तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.